आणि आळकुटी प्रीमियर लीग आणि सन्माननीय बाळासाहेब पुंडे यांचं देखील फार मोठं योगदान या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी आहे। 3000 रुपयांची देणगी चेअरमन साहेबांच्या वतीनं आहे। सन्माननीय पप्पू शेठ पुंडे यांना आपण सन्मानित करतो आहे। उद्धव शेठ चौधरी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान व्यासपीठावरती होतोय। माणिक शेठ जिंजाड आणि उद्धव शेठ चौधरी दोघांनाही विनंती करतो आपण हा सन्मान संपन्न करायचा आहे। सन्माननीय पप्पू शेठ पुंडे यांचा सन्मान व्यासपीठावरती होतोय। दरम्यान फलंदाज बाद होणार आहे आणि इथे दत्ता चौधरी बाद होते। एक षटकारासाठी उद्धवजींनी मागणी केली होती की 100 रुपयाचं बक्षीस मिळेल, लगेचच षटकार इथे ठोकला दत्तानं आणि त्यानंतर पुढच्याच बॉलवरती तो बाद सुद्धा झालेला आहे। धावफलकावरती आहे धावा 19, षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये इथे सुरू आहे। यश मिळतं इथे गोलंदाज राजू जिंजाड याच गावचा खेळाडू आहे, याच मातीतला खेळाडू आहे, ज्येष्ठ खेळाडू। मात्र गारखिंडी प्रीमियर लीग मध्ये आवर्जून असे खेळाडू उतरत आहेत ग्राउंड वरती खेळण्यासाठी। शिव झुंजार मित्रमंडळाचं आयोजन आपण बघत असतो। मागचे 7 वर्षांपासून सातत्यानं सर्व गावाला एकसंध करणारी ही स्पर्धा आहे। गावातील युवक जे बाहेर गावांमध्ये नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने गेलेले त्यांना सुद्धा एकत्र आणलं जातं। इथे चेंडू आकाशामध्ये आणि राजू झिंजाड काय कमालीची गोलंदाजी, लागोपाठचा दुसरा फलंदाज टिकतो। पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। माननीय अशोक शेठ पुंडे साईराम उद्योग समूह यांची बळीची टाळी। राजू झिंजाड लागोपाठचे 2 फलंदाज बाद करत पुन्हा एकदा अष्टविनायकला सामन्यामध्ये परत घेऊन येतोय। आकाशचं पहिलं षटक महागडं होतं, मात्र दुसऱ्या षटकामध्ये राजूनं केलं कमबॅक, पुनरागमन। नवीन फलंदाज बाळा CHA प्रीमियर लीगचा उत्कृष्ट गोलंदाज। गारखिंडी आणि परिसरातली बरीचशी लोक आपण पाहतो की क्लिअरिंग एजंट्स आहेत, काही ट्रान्सपोर्ट मध्ये मोठमोठे व्यावसायिक आहेत, उद्योजक म्हणून देखील मुंबई सारख्या शहरामध्ये या परिसरातले बरेचसे युवक बरेचसे मंडळी काम करतायत आणि CHA प्रीमियर लीग मध्ये त्यामुळे पार्टनरचा एक वेगळा ठसा दिसतो। तिथेही समालोचन केलेलं आहे मी। बाहेरची कड आणि इथे लागोपाठचा तिसरा फलंदाज हॅट्रिक। राजू झिंजाड स्पर्धेतली हॅट्रिकची नोंद करतोय, मला वाटतं पहिलीच असेल, दुसरी हॅट्रिक आहे तर गावातल्या खेळाडूची पहिली हॅट्रिक। संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। माननीय अशोक शेठ पुंडे साईराम उद्योग समूह यांची बळीची टाळी। हॅट्रिकची नोंद इथे होते आणि इथे स्पर्धेतली दुसरी हॅट्रिक राजू झिंजाड। ज्यावेळेस सीताराम चौधरी कॉमेंट्री करायचे, हॅट्रिक असेल ना एखाद्या गोलंदाजाची तर ते हॅट्रिकचा सगळा इतिहास समोर ठेवायचे। जलालुद्दीननी पहिली हॅट्रिक घेतली वनडे क्रिकेटमध्ये, त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे किती, पाकिस्तानचे किती, भारताचे किती, चेतन शर्माने कोणत्या बॉलवरती कोणाला क्लीन बोल्ड केलं, असा इतिहास ओळीने सांगायचे ते। प्रचंड अभ्यास। या ठिकाणी विक्रम नाना आतमध्ये आलेत आणि विक्रम नानांच्या प्रत्येक षटकाराला TN जिंजाड यांच्या वतीने 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल। धन्यवाद। राजू जिंजाड लागोपाठचे 3 फलंदाज बाद केलेत। यस पुन्हा आकाशामध्ये चेंडू चौथा देखील, लागोपाठचा चौथा फलंदाज राजू जिंजाड। पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। माननीय अशोक शेठ पुंडे साईराम उद्योग समूह यांची बळीची टाळी। राजू जिंजाड यांनी जी विकेट हॅट्रिक पूर्ण केली त्या विकेट हॅट्रिक साठी सन्माननीय भास्कर अण्णा जिंजाड, त्याचबरोबर सन्माननीय रामदास शेठ उजगरे यांच्या वतीनं प्रत्येकी 500 रुपये राजू शेठ जिंजाड यांच्यासाठी आणि प्रत्येक कॉमेंटेटर म्हणजे सगळ्या कॉमेंटेटरला 500 रुपयांचं पारितोषिक सन्माननीय रामदास शेठ उजगरे आणि भास्कर शेठ जिंजाड भास्कर अण्णा यांच्या वतीनं गोपाळा दादा जिंजाड यांच्या वतीनं देखील 100 रुपये या विकेट हॅट्रिकसाठी राजू जिंजाड यांच्यासाठी।
धन्यवाद. राजू झिंजाड काय गोलंदाजी केली आज. एका पाठोपाठ तो विकेटच्या पाठीमागे लागलेला आहे. 4 फलंदाज बाद करणारा गोलंदाज ठरलेला आहे राजू झिंजाड. आणि मला वाटतं 5वा बाद आहे का नाही.